प्रज्ञा सातव यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय। भाजपात प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधिमंडळाच्या सचिवांकडे सोपवलाय। प्रज्ञा सातव काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। राजीव सातव यांच्या कामाचा सन्मान म्हणून पक्षाने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवरती संधी दिली होती, मात्र आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। राजू भाऊंचे आशीर्वाद, देवा भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात। मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्या सोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते। मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असा कुठला निर्णय घेतील। त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहित नाही, कारण 5 वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा विधान परिषदेची, आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का, आता आम्ही त्यापर्यंत काही गेलो नाही किंवा तो विषय आमच्यापुढे तरी सध्या नाही। त्यांचं काही संघटनेमध्ये फार काही योगदान आहे असं नाही, तर राजीव सातवजींची अर्धांगिनी म्हणून तेवढंच एक त्यांचा संबंध पक्षाशी आहे।